ज्या योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे, ज्या योजनेच्या बळावर निवडणुकांचे निकाल फिरले, त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुका संपल्या आणि बहिणींची संख्या थेट 80 लाखांनी घटली. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आधी ज्या योजनेचे 2,46,00,000 लाभार्थी होते, ती संख्या आता पडताळणीनंतर थेट 1,66,00,000 आली. याचा अर्थ राज्यातील तब्बल 80 लाख महिलांना आता दरमहा मिळणारे 1,500 रुपये बंद झालेत. 30 एप्रिल ही KYC आणि कागदपत्रे अपडेट करण्याची अंतिम मुदत होती. पण शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही आणि नवीन बहिणींना या योजनेत सध्या तरी समाविष्ट केले जाणार नाही. सरकार सांगतंय, ज्या महिलांचे KYC अपूर्ण आहेत, ज्यांची कागदपत्रे चुकीची आहेत किंवा ज्या निकषात बसत नाहीत, अशा अपात्र महिलांना यादीतून बाहेर काढण्यात आले. पण खरंच यात चूक फक्त महिलांची आहे का? अनेकदा शासकीय पोर्टल चालत नाही, सर्व्हर डाऊन असतो, तर कधी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. आधी सरकारने अनेकदा मुदतवाढ दिली, त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना वाटलं की पुन्हा एकदा मुदतवाढ मिळेल. पण अचानक 30 एप्रिलला सर्व दारं बंद झाली आणि लाखो गरीब महिलांचे हक्काचे पैसे एका झटक्यात थांबले. गरिबांच्या घरात या 1,500 रुपयांमुळे महिन्याचा किराणा भरायला मदत होत होती. लेकरांच्या दुधाचा, शिक्षणाचा खर्च निघत होता. आज तो हक्काचा आधार हिरावून घेतला गेल्याची भावना महिलांची आहे. दुसरीकडे विरोधक आरोप करतायत की निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये वाटले आणि आता तिजोरीत खडखडाट असल्याने 80 लाख महिलांना बाहेरचा रस्ता दाखवला. जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी नेते ठामपणे सांगत असले की योजना बंद होणार नाही, ती चालूच राहील, तरीही प्रश्न उरतोच, ज्या 80 लाख बहिणी बाहेर पडल्या त्यांचं काय? वर्षाला 40,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करणारी ही भव्य योजना आज प्रशासकीय गोंधळ आणि कठोर नियमांमुळे वादार्थ सापडली. 80 लाख महिलांना एका फटक्यात बाद करणं हा त्यांच्या संसाराला लागलेला मोठा धक्का आहे. आम्ही सरकारला प्रश्न विचारतोय, नियम आणि अटी जरूर असाव्यात, पण तांत्रिक अडचणींमुळे जर एखादी खरी गरजू बहीण यापासून वंचित राहत असेल तर त्याला जबाबदार कोण? गरिबांच्या हक्काच्या पैशांवरून नियमांची कात्री चालवणं कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.